खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा। महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्ते दादा, माझं नाव सुमन पप्पू शेठ भरणे, राहणार वरुडे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। आणि बाकी कुटुंबात आम्ही 13 सदस्य, आमची जॉईंट फॅमिली आहे आणि बाकी फक्त फॅमिली पुण्यात राहते आणि मी सासू-सासऱ्यांसोबत गावाला राहते, माझी मुलं आणि मी। आणि ह्या व्यवसायाकडे येण्यामागचं कारण म्हणजे आमच्याकडे पूर्वी 150 गायी होत्या। 150 गायींचा गोठा आम्ही 9 ते 10 वर्ष सांभाळला, पण ते परवडत नसल्यामुळं ते गायी विकाव्या लागल्या। म्हणजे त्यावेळी डोक्यात ही संकल्पना नाही आली, असा विषय झाला। मग गायी का विकल्या तर त्याच्यानंतर डोक्यात आलं की बाबा आपल्याला फीडचा खर्च परवडत नव्हता, तर फीडचा खर्च परवडत नव्हता। मग लॉकडाऊन, त्याच्यानंतर लॉकडाऊनचा विषय आला। लॉकडाऊनचा विषय आल्याच्यानंतर त्यात स्टडी झाला माझा की आपण गायी विकल्या, गायींच्यात जर 9-10 वर्ष तो व्यवसाय केल्यामुळं गायी का विकाव्या लागल्या का नाही, त्याच्या मागचं रिझन शोधलं। रिझन असं होतं की आपल्याला बाबा 100% जर 10 लाख जर पेमेंट होत असेल आपल्या दुधाचं, तर 7 ते 8 लाख आपला हा रतिबावरती खर्च होत होता। रतिबा म्हणजे आपल्या फीडवरती गोळी पेंड आणि गहू भुसा, त्याच्यानंतर आपल्याला परत कॅल्शियम पावडर, विटामिन काय काय असेल ते वरून द्यावं लागतं परत। तर मग हा सगळं जर टोटल आपण खर्च जर पकडला तर हा आपल्याला खाली शेण सोडून दुसरं काही शिल्लक राहत नव्हतं। त्यामुळं मग म्हटलं आता आपण गाई तर गेलं, आता लॉकडाऊन पण आहे, तर लॉकडाऊनमध्ये नेमकं काय केलं पाहिजे। मग ते गाय विकल्यामुळं ते डोक्यात होतंच, गायींची आवड असल्यामुळे। मग ह्याचा स्टडी चालू केला। मग नेटवरती शोधा, कुठं काय शोधा, वाचन वगैरे करू नाही का। तर लक्षात आलं की गोळीपेंडमध्ये मोलायसिस नावाचा जो प्रकार असतो तो अति भयंकर असतो गायींसाठी। मग त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला गायींना काही योग्य देता येईल का, किंवा आपल्याला आपलं बजेट बाबा कसं सांभाळता येईल। 10 लाखात जर आपलं पेमेंट होत असेल तर ते आपण 5 लाख रॉ मटेरियलला म्हणजे गोळीपेंडला, गहू भुशाला आपण खर्च करून 5 लाखमध्ये आपले परत लेबर लोक असतील, डॉक्टर असेल, अजून काही एक्स्ट्रा चार्जेस असतील, ते सगळं आपल्याला कसं डेव्हलप करता येईल, त्याच्यातली त्यात सगळं मॅचिंग व्हायला हवं होतं। तर मग त्याच्यात त्या दिशेने स्टडी करायला सुरुवात केली। त्या स्टडी करायला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की बाबा ह्याच्यात आगळे वेगळे पदार्थ जे आहेत ते यूज केले जातात, म्हणजे जे जनावरांसाठी अतिघातक आहेत, असा विषय एक निदर्शनाचा आला। म्हणजे मग आपण नॅचरल पद्धतीने फूड कसं बनवू शकतो, तर मग आम्ही पहिल्यांदा गायीसाठी स्टार्ट केलं होतं। मग गायींसाठी स्टार्ट करता करता पहिल्यांदा आपण आपल्या गायींच्यावरती ट्राय घेतलं। आत्ता आमच्याकडे पण 4-5 गायी आहेत, 2 जर्सी आहे म्हणजे एचएफमध्ये आणि 3 खिल्लार गायी आहेत। तर मग त्याच्यात स्टार्ट केलं, मग त्याला रिझल्ट चांगला वाटला आपल्याला आणि मग नंतर आपण बाहेर ते प्रोडक्ट मार्केटला चालू केलं। आता आम्हाला थोडंसं हे सांगा, तुम्ही ह्याची सुरुवात कशी केली, काय केली हे सांगितलं, तर आता तुमच्या भागामध्ये कशा प्रकारची शेती, कशा प्रकारचं पीक घेतलं जातं आणि तुमचं गाव हे नक्की कुठं आहे, लोकेशन कशा प्रकारचं परिसर आहे आणि कशा प्रकारचं इकडे जसं तुमच्या दावणीला काही खिलार आहेत, इतर जनावरे आहेत, तर या भागामध्ये कशा प्रकारचे खिलार असतात? आपल्या इकडं पाहिलं तर गावरान खिल्लार पण आहे, धनगरी खिल्लार पण आहे आणि एचएफ गायींचं प्रमाण आता शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून गायी प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात 2-2, 3-3 गायी आहेत। आणि तसं तर आमचा पूर्वी एक 12 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी आमचा हा ड्राय एरिया होता, पण आत्ता तो ड्राय एरिया म्हणजे नाही राहिलेला, कारण कॅनॉल आला गणेगावला कॅनॉल आल्याच्यानंतर सगळीकडे पाण्याची व्यवस्था झाली, त्याच्यामुळे 12माही पण शेती आता आहे म्हणजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे आपल्या इकडे कांदा आणि आता ऊस, म्हणजे आता हे 2 वर्षापासून ऊसाची शेती जरा जास्त होती आपल्याकडे, ती पूर्वी नव्हती। आणि सगळ्यात मेन पीक जर असेल ते वरुडेगावचं, तर ते शेतीचं सांगायचं म्हटलं तर कांद्याचं पीक आहे। आता तुम्ही हा जो काही व्यवसाय चालू केला आहे किंवा हे जे फीड बनवण्याचं आहे, तर या प्रकल्पाचं कशा पद्धतीने, कशा प्रकारच्या मशीन्स आहे किंवा त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल किंवा हे कशा प्रकारचं मशीन काम करतं आणि हे फूड कुठल्या कुठल्या भागामध्ये तुमचं जातं? आता मशीनचं सांगायचं जर म्हटलं तर आपण ज्यावेळी स्टडी केला तर वायसे साहेब म्हणजे चैतन्य इंडस्ट्रीज आहे बारामतीची, तर त्यांनी आपल्याला चांगला सल्ला दिला। म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा मशिनरी काय दिल्या नाही, कारण आपल्या जवळपास ह्या मशिनरींची माहिती शक्यतो जास्त कोण देत नाही ह्या फीडमध्ये। मी सुरुवातीच्या काळात जरा थोडासा प्रॉब्लेम आला होता, पण ते चैतन्यवाल्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं आणि आजही त्यांचं सहकार्य आपल्याला आहे। वायसे साहेब म्हणून आहेत ते व्यक्ती, तर त्यांनी आपलं मशीन व्यवस्थित सेट करून परत पुढं काय तिला मेंटेनन्स कमी कसा येईल ह्या प्रकारे त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे। आणि आजही म्हणजे आहेत ते आपल्या सोबतच आहेत नाही का, मशीनला काही ट्रबल आला किंवा काही विषय झाला, कारण आपल्या जवळपास तर अशा मशीन नाही आहेत, ही डिफरंट मशीन आहे थोडीशी। आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर हे फीड बनवण्याची जी संकल्पना होती तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे, विषय हा होता की जनावरांना खर्च खूप होत होता शेतकऱ्यांचा,
तर मग तो खर्च जास्त झाल्यामुळं तर आपण ह्या फील्डमध्ये आलो. मग आपण काय केलं, ते गोळी पेंट जे आहे ते मोलॅसिसचा जो विषय होता, तो मोलॅसिसचा विषय आपण ड्रॉप करून आपण मॅशमध्ये म्हणजे पावडर फॉर्ममध्ये आपण बनवायला सुरुवात केली. म्हणजे सगळ्यांच्या डिफरंट जाऊन केली. हे प्रोडक्ट असं आपलं फर्स्ट आहे म्हणजे मार्केटला ड्रायमध्ये. आणि हे प्रोडक्ट आता महाराष्ट्रात पण जाते, कर्नाटक राज्यामध्ये पण जाते आणि इन फ्युचर ऑल इंडियात जाईल. आता एक पुढचा प्रश्न असा विचारायचा की हे फीड जे तुम्ही तयार करता हे नक्की कोणकोणत्या म्हणजे देशी गोवंशासाठी तुम्ही, म्हणजे गाय, बैल, म्हैस किंवा पळणारे बैल किंवा काय, हे कोणासाठी स्पेशल बनलेलं त्याची डिटेल माहिती द्या आम्हाला. आता स्पेशल जर म्हटलं दादा तर विषय असा आहे की आपण गायींसाठी येतं ते वेगळं प्रोडक्ट येतं, बैलांसाठी येतं ते वेगळं प्रोडक्ट येतं. हे दोन्ही जनावरांना, गायींना दुधावाटे प्रोटीन लेवल त्यांची निघून गेलेली असते, तशी बैलांना गरज नसते. बैल हा आपण 8 दिवसातून एकदा पळवू शकतो शर्यतीला. तर जी बैलांची, गायींचं वेगळं प्रोडक्ट मिक्स फीड म्हणून आणि बैलांचं समृद्धी रणराज आहार म्हणून आपण बनवतो. तर फीडमध्ये आपण शुअर एवढं आहे, खिल्लारमध्ये असो किंवा अजून दुसऱ्या सगळ्याच जातीतल्या बैलांसाठी असो, फीडला एवढी शुअरिटी दिली की 7व्या दिवशी तुमचा बैल हा पाणी पिला पाहिजे, 15व्या दिवशी तुमच्या बैलाची चमक, आणि 1 महिन्याच्या नंतर तुमच्या बैलाला जर धरायला गाठा 4 पोर लागत असेल तर ते 8 घेऊन जा. म्हणजे जो बैलांचा डाएट आणि हार्मोन्स बॅलन्स आहे, म्हणजे एनर्जी टिकून ठेवावी लागते, ते फीडमधून काम करतं. पूर्वीच्या 7 दिवसात आहे तर ते बाबा जंतू मारण्याचं काम करतं आपलं फीड, आणि टोटली ऑर्गॅनिक आहे. आणि 15व्या दिवशी बैल पाणी पिल्यामुळे त्याची ऑटोमॅटिकच सुधारते. म्हणजे त्याची उदाहरणं पण आम्ही तुम्हाला दाखवूच की बैलांच्यातले जे पूर्वी बैल होते आणि फीड खाल्ल्याच्या नंतर 1 महिन्याच्या नंतर त्यांच्यात काय झालं, कसे काय चेंजेस झाले ते. आणि त्याच्यानंतर स्पीडला जे आपला फरक पडतो, जे आम्ही पाहिलं गाठात, तर बाबा बैलांची फॉस्फरस लेवल जी आहे ती कमी पडत होती. तर फॉस्फरस हे आपल्याला कुठल्या गोष्टीपासून भेटते, तर ह्याचा स्टडी झालेला आहे. तर मग ते फॉस्फरस लेवलच आपण मेंटेन ठेवली, सगळ्यात इम्पॉर्टंट. बैलांमध्ये प्रोटीन लेवल थोडी कमी लागते पण फॉस्फरस लेवल ही उंचू लागते. आणि आपल्या काय होते, चाऱ्यातून त्यांना ती कमतरता म्हणजे भरूनच निघत नाही, त्यासाठी स्पेशल हे फीड बनवलंय. ओके. तर आता तुमचा जो हा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारच्या शर्यती चालतात, आणि तुम्ही तसं पाहायला गेलं आणि तुम्ही या क्षेत्राकडे वळण्याचं मुख्य कारण पण थोडंसं आम्हाला अजून सविस्तर सांगा, आणि कशा प्रकारच्या शर्यती तुमच्या भागामध्ये चालतात? आपल्या भागात म्हटलं तर घाटच असतात. घाट हा 12 सेकंद चालतो आणि जे मोठे घाट असतील ते 13 सेकंद चालतात. 12 सेकंदाच्या घाटात हा 12 सेकंदातच बैल खालून वरतीपर्यंत जायला पाहिजे. 400-500 फुटाचा लांब पल्ला असतो. प्रत्येक गावाचं नियोजन वेगवेगळं असतं. रुंदीला, लांबीला हे प्रत्येक गावाचे घाट वेगवेगळे ठरलेले असतात. आणि इकडे छकडी नाही होत. म्हणजे आपल्या एरियात आता हे पुणे जिल्ह्यात जवळजवळ सगळीकडं जास्त प्रमाण म्हटलं तर घाटांचंच आहे. 12 सेकंद 13 सेकंदमध्ये चालतो. पण फीडवाल्यांना आपण श्युरिटी देतो किंवा आमच्या कस्टमरांचं जे आज जर डीलरशिप दिली असेल तर फक्त म्हणजे माझे मावस बंधू आहेत ऋषीभाई मोजे म्हणून लोहगावला, त्या पुण्यातल्या लोकांना यायला त्रास आणि अलिबागच्या लोकांना यायला त्रास, म्हणजे एवढं अंतर कव्हर होत नव्हतं म्हणून तिथं दिली. नाही तर आतापर्यंत जे जसं आम्ही चालू केलं प्लॅन्ट, तसं आम्ही प्लॅन्टला प्रत्येक कस्टमरला आम्ही स्वतः प्रायव्हेट वेळ देऊन आम्ही त्यांना समजून सांगितले की बाबा जनावरांना तुम्ही नेमकं काय दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे. कारण प्रत्येकाचे फीड देण्याची जी पद्धती आहे ती वेगळी. कोण भिजून देतो, कोण गोळे करून देतो, कोण रात्रभर भिजत ठेवतो. म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते. पण आम्ही स्वतः त्यांच्याशी वैयक्तिक कॉन्टॅक्ट करूनच त्यांना सांगतो की तुम्हाला असं द्यायचं, तसं द्यायचं. म्हणजे आपले फीड जे आहे ते गोळा करून द्यायचे. ह्याचा लाडू सारखा छान गोळा होतो, गोळा करूनच द्यायचा आहे. आता जसं तुम्ही म्हटले की आपण पुण्याच्या जवळपास किंवा मुंबई, अलिबागच्या लोकांना पुण्यामध्ये डीलरशिप किंवा जे आपले आहेत तर त्यांच्या मार्फत ते तिकडून घेऊ शकतात. मग हे एखाद्याला फूड जर पाहिजे असेल तर त्यांनी कुठे संपर्क केला पाहिजे, तुम्ही किंवा पुण्यातल्या एका? नाही, म्हणजे माझे बंधूंना संपर्क केला तरी चालेल आणि आम्हाला पण संपर्क केला तरी चालेल. आम्ही एनी टाइम एनीवेअर गाडा मालकासाठी अवेलेबलच आहे. पण हे आम्हाला घरपोच मिळेल का? आम्हाला तुमच्या नाही, तुम्हाला यावंच लागेल. घरपोच आम्ही देत नाही, कारण आल्याच्या नंतरच तुमचे ना आमचं डिस्कस होतं तुमच्या बैलांचे काय प्रॉब्लेम आहेत. खरं जर म्हटलं तर गाडा मालकांकडनं मी बऱ्याच गोष्टी शिकले. म्हणजे वैयक्तिक मी त्यांचे आभार मानणार आहे की मी त्यांच्याकडनं इतक्या गोष्टी शिकले. मला पूर्वी आवड नव्हती या क्षेत्राची, पण मी त्यांच्याकडनं जसं गाडा मालकांच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो तसे म्हणजे सगळेच बंधू मी जर पाहिले तर मी प्रत्येकाकडनं एक चांगली गोष्ट शिकलेली आहे. त्याच्यामुळे घरपोच नाही, आम्ही डायरेक्ट म्हणजे प्लॅन्टलाच यावं लागतं. आता अजून एक दुसरी गोष्ट सांगा की जसं आता प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दावणीला रोजचं रुटीन ठरलेलं असतं. दिवसभर वेगवेगळी वैरण असेल, सकाळी आणि संध्याकाळी खुराकाचा एक टाइम ठरलेला असतो. तुमचं हे जे फीड आहे रनर राजा म्हणून, तर हे देण्याचं सकाळ संध्याकाळ किती प्रमाणात, आणि ते वयानुसार एखादा आदत बैल असेल किंवा एखादं कोणत्या वयापासून किती वयापर्यंत देण्याचा फायदा या बैलांना होऊ शकतो? आता जर बैलांच्या वयानुसार जर विचार केला तर विषय असा होतो की
6 महिन्याच्या पुढे तुम्ही 15 वर्ष 17 वर्ष 18 वर्ष त्या बैलांना तुम्ही देऊ शकता. आणि खरं जर फीड देण्यामागचा विषय असा आहे की तुमच्या बैलाला जेवढं पसतं तेवढं आहार दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही अर्धा किलोपासून स्टार्ट करू शकता. तुमच्या बैलांची पचनशक्ती किती आहे यावर तो फीड ठरलेला असतो. पण तरी पण आम्ही त्यांना सजेस्ट करतो, बैलांचे फोटो वगैरे पाहतो की तुम्ही 1 किलो दिला पाहिजे, 1.5 किलो दिला पाहिजे. अगदी बैल जरा जास्तच खराब असेल तर थोडंसं एक्स्ट्रा द्यायला सांगतो. पण ज्यावेळी बैल जुलाब करतो त्यावेळी शेतकऱ्यांनी तिथं थांबलं पाहिजे. म्हणजे आपल्या बैलाला तेवढा खुराक पसतो असं त्यांनी ठरवावं. प्रत्येकाच्या दावणीच्या बैलांची कॅपॅसिटी वेगळी असते, प्रत्येक बैलाची म्हणजे पचनशक्ती वेगळी असते. त्याच्यामुळे असं फिक्स त्याचं नाही की तुम्ही 1 किलो द्या, 2 किलो द्या, 3 किलो द्या, असा विषय नाही आहे त्याचा. आता असं म्हटलं जातं की समजा वय झाल्यानंतर एखाद्या बैलाला मालक आराम देतो, कारण तो त्याच्या घाटामध्ये पळत असताना स्पीड कमी होतो किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी त्या मालकाच्या लक्षात येतात. तुमच्या या रनर फीडचा फायदा एखाद्या जास्त वय असलेल्या, कारण आज शर्यत क्षेत्रामध्ये काही 15 वर्ष वयापेक्षाही जास्त वयाची बैल पळतात आहेत, पण ती क्वचित हाताच्या बोटावर मोजणं इतकी आहेत. तर तुमच्या या रनर राजा फीडचा काय उपयोग अशा वयस्कर बैलांना पण पाळण्यासाठी होऊ शकतो का? किंवा त्याचा अजून आम्हाला काही उदाहरण तुमच्याकडे असे आहेत का की बाबा ही बैलचं वय जास्त आहे की पण त्यांना आता आमच्या फीडमुळे ती अजून जास्त चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात? असे बैल आहेत आपल्याकडे. नामांकित जर बैल सांगायचं म्हटलं तर रोहन तात्या मोरे देऊगावचे आहेत ते. तर त्यांचा सुंदर नावाचा जो बैल आहे तो बैल आता 16 ते 17 वर्ष वय त्याचं आहे. 16-17 वर्ष वयात म्हणजे तो बैल मध्यंतरी 3-4 वर्ष बारी लावत नव्हता म्हणजे घाटात जायचं आपलं 4 नंबर 5 नंबर 16 सेकंद 17 सेकंद असा करत होता. पण 4.5 ते 5 महिन्यापासून आपण त्यांना फीड द्यायला चालू केलं. तेव्हापासून फीड दिल्याच्या नंतर ते बैल म्हणजे फक्त सिरियलच करत नाही. म्हणजे 2 राऊंड असतात बैलाला घाटात, तो सिरियलच करत नाही तर फायनल पण करतोय. म्हणजे रोहन तात्या मोरेंचं सुंदर अगदी वयस्कर बैल जर आपल्या ग्रुपमधला म्हटलं तर तोच आहे. हां, आणि एकदम लहान बैलांचं जर सांगायचं म्हटलं तर सचिन पडवळ म्हणून आहेत, त्यांचा रावडी एक घोरा आहे, तो 6 ते 7 महिन्यांचाच आहे, पण तो पण बारी करतो. आणि असे बरेच कस्टमर आहेत, म्हणजे आता प्रत्येकाचं नाव घेणं पॉसिबल नाहीये, पण लहान गोऱ्यांच्यावरती बारे करणारे आहेत. आणि वैयक्तिक माझा आपल्या घरचा एक खोंड होता, पण तो खोंड मध्यंतरी जरा त्याला 20 डोस झाल्यामुळे तो गेला. तो खोंड आपला 10 सेकंदात आरपार करत होता. आम्ही त्याला 2दा जोडला होता. 2दा तो खोंड वयाच्या 4 ते 4.5 ते 5 महिन्याचा तो झाला होता. त्याचवेळी तो सुरू म्हणजे पळायला एकदम इतकी ग्रीप होती त्याला की लिमिट क्रॉस ग्रीप होती. ओके. तर आता हे जे फीड आहे जसं आपण यांना देतो, आता तुमच्या म्हणण्यातनं सांगण्यातनं आम्हाला असं कळतंय की हे शर्यतीच्या बैलांना आपण देऊ शकतो. आता पुणे जिल्हा तसं पाहायला गेलं तर पालखी सोहळ्याची बैल देखील मोठ्या प्रमाणात असतात आणि त्या बैलांचं काम हे पळण्याचं नसतं, पण ताकदीचं असतं, मेहनतीचं असतं. कारण पालखीचा प्रवास एवढा मोठा करणं ही साधी गोष्ट नाहीये. मग त्यांच्यासाठी याचा काय फायदा होऊ शकतो का? आता ह्या वर्षी जर सांगायचंच म्हटलं तर संत माऊलींच्या रथाला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला जी बैल होते ती पृथ्वीदादा खुटवड, आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीला जी बैल होती ते गिरीशदादा शेडगे वाकड. तर दरवर्षी म्हणजे त्याच बैलांचा का मी उल्लेख करते गिरीशदादांच्या, तर दरवर्षी हा 2 शेतकऱ्यांना मान असतो. पण ह्या वर्षी असं झालं की हा मान एका शेतकऱ्याला मिळाला, ते म्हणजे गिरीशदादा शेडगे. त्या बैलांनी जातानी पण रथ नेला आणि येतानी पण रथ आणला. म्हणजे विशेष हे की त्या बैलांची प्रोटीन लेवल जी होती, फॉस्फरस लेवल होती, विटामिन लेवल जी होती, तर कुठल्याच गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नाही झाला. हे फीडनी म्हणजे हे एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे त्या बैलांचं. तर दादांच्या बैलां म्हणजे गिरीशदादांच्या बैलांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर विषय असा झाला की 200-250 किलोमीटर जाणं, 200-250 किलोमीटर येणं, त्याच्यानंतर पब्लिकची गर्दी आणि म्हणजे सगळी एकदम गडबड. हां, ऊन वारा पाऊस हा सगळा विषय, म्हणजे पाऊस तर भरपूर होता ह्या वर्षी. तर त्या बैलांची जी हार्मोन्स लेवल होती किंवा जी एनर्जी टिकून ठेवायचं काम होतं, कारण त्या बैलांनी फीडच्या म्हणजे फीडमुळंच मी तर म्हणेल आणि परमेश्वराची कृपा पण त्यांच्यावरती, तर ती एनर्जी एवढी टिकून राहिली होती त्यांची की बैल आजारी बिजारी न पडता जातानी तो रथ नेला, येतानी तो रथ आणला. ठीक आहे. आता ताई आम्हाला अजून एक ह्याचा पण अजून एका तुमच्या इथे आम्ही पालखी सोहळ्याचा एक कार्यक्रम मागे पाहिला होता. निळोबरायांसाठी देखील बैलांना मान मिळाला होता. त्या मानाबद्दल आम्हाला सांगा, बैलांबद्दल. निळोबरायांचे जे पालखीला बैल सिलेक्ट झाले होते म्हणजे आमच्या शेजारीच गाव आहे चिंचोली मोराची, तिथं मान भेटला होता त्या गावाला. तर ती बैल आपण आपलीच दिली होती. आमच्याकडे पण बैल आहेत पालखीची. 2017ला मानकरी होते म्हणजे आमचे पाहुणेत आणि त्यांच्या बैलांना मान होता. तर तीच बैल आता आपण निळोबरायांच्या पालखीला दिली होती. म्हणजे ह्या वर्षी आपल्या फीडची शर्यती व्यतिरिक्त ह्या तिन्ही पण रथाचे जे मानकरी होते ते आपल्या फीडचे. आणि विशेष म्हणजे त्यांचा मेडिकल रिपोर्ट केला त्यावेळी सगळा नॉर्मल आला.
तिथून सगळ्यात आधी सुरुवात झाली. मेडिकल रिपोर्ट जो होता तो प्रोटीन लेवल, फॉस्फरस लेवल, विटामिन लेवल, मिनरल लेवल, सगळ्या ज्या लेवल होत्या त्यांच्या, ते सगळे बैल एकदम, आणि त्यांच्या शरीरावरची जी चमक होती ना ती म्हणजे अप्रतिम होती. एखाद्या सुंदर माणसाला लाजवेल अशी ती चमक होती बैलांची, किंवा बैल एवढे देखणे होते. ठीक आहे. आता आम्हाला हे जे फीड आहे ते शर्यतीच्या बैलांना आहे, पालखी रथाची मोठ्या मापाची बैल आहे त्यांच्यासाठी देखील आहे, किंवा मेहनतीची कष्टाची कामं करणारी शेतकऱ्याच्या प्रत्येक बैलांसाठी आहे. आता थोडंसं एक विचारायचं आहे की आता हे प्रवास आम्ही तुमचा बघितला, हे तुमची मेहनत पाहिली, पण असं म्हणतात की प्रत्येक ही गोष्ट चालू करण्याबरोबर काहीतरी एक त्याच्या मागे प्रेरणा असती. तर हे कुठून मिळालं, की कशावरून तुम्हाला हे सुचलं की बाबा हे चालू करावं किंवा काय हा प्रोजेक्ट तुम्ही, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. सगळ्यात मेन तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे पहिले 150-200 जनावरं तर होती. त्याच्यातून ते जनावर आम्ही विकलो. म्हणजे त्यावेळी आम्हाला कळलंच नाही की बाबा आपण कुठं फोकस केला पाहिजे. मग त्यावेळी कमी पडलो. हां, आणि सगळ्यात विषय असा झाला की ते विकल्याच्या नंतर मग स्टडी झाल्याच्या नंतर गायींचं ते फीड आपलं चालू होतं. पण माझ्या मुलाला बैलगाडा शर्यतीचा जरा जास्त नाद आहे. म्हणजे लहान वयापासूनच त्याला ते नाद होता, आणि नाद आहे पण आत्ता. मग त्याचं ते कंटिन्यू चालू होतं. तर आता तो पण बोलेल जरा. आता हे फीड चालू करण्यामागं एकमेव कारण म्हणजे माझा मुलगा आहे, म्हणजे शेजारीच आहे माझ्या, सुशांत. तर याला शर्यतीची जरा जास्त आवड आहे. शर्यतीची आवड असल्यामुळं ते बैलगाडा पण चालू झाला. पहिलं आमचं गायींचं तर प्रोडक्ट जात होतं मार्केटला, पण त्याच्यानंतर शर्यतीची त्याला आवड असल्यामुळं ते बैलांसाठी आपण एक प्रोडक्ट केलं पाहिजे. त्यावेळी आमचा जो वीर आहे घरचा दावणीचा कोण, किंवा सर्जा आहे, सोन्या आहे, मल्हार आहे, घोडी म्हणजे बबली आहे, हे सगळ्यांना एक त्याला चमकवायचं होतं. तर हे चमकवायचं म्हणजे तो शर्यतीत गेला की मग निलेश दादा काळे सगळ्यात मेन म्हणजे त्यांचं नाव घेते, कारण त्यांचा हिरा जास्त घाट गाजवलेला बैल आहे. तर मग ते प्रत्येक वेळी त्यांची बारी पाहायचा की असा निलेश मामांसारखा आपला बैल का होऊ शकत नाही. मग तो एक दिवस पाठीमागच लागला. तर मग मी पण थोडं सिरियसली घेतलं, आणि पुढच्या काही गोष्टी तुम्ही यालाच विचारू शकता, म्हणजे नेमकं काय झालं काय नाही ते. तुझं आम्हाला संपूर्ण नाव सांग, आणि जसं आईने सांगितलं की कशा प्रकारे तुला शर्यतीची आवड आहे किंवा काय, तुला कोणतं बैल आवडतो त्या संदर्भात आम्हाला माहिती दे. माझं नाव सुशांत पप्पू वर्णे. मला निलेश काळेंचा बैल म्हणजे हिरा आधी पळत होता, म्हणजे त्याच सगळ्यात पहिला टॉपचा बैल होता. मग त्याची चमक वगैरे सगळे छान होतं. मग मी फक्त व्हिडिओ पाहायचो, मला काय कळत नव्हतं त्याच्यातलं. पण त्यावेळेस मग आम्ही फीड चालू केलं. मम्मीला म्हणलं मम्मी काही कर, पण आपल्याला ते फीड चालू करायचं, त्यांच्यासारखी चमक पाहिजे आपल्या बैलाला पण. मग त्यावेळेस आपला वीर नावाचा बैल होता छोटा, तर आपला कांड्याला पळायचा, आणि सर्जा पण कांड्याला पळायचा. आता आपली दोन्ही बैल बारी लावतात, कारण की फक्त आपल्या मम्मीमुळं आणि फीडमुळं. मी सगळ्यात आधी घाटात गेलो मामासोबत. मग बाकीची लोक त्यांच्या बाऱ्या होत नव्हत्या. आमचीच पहिली बारी झाली तिथं पळीफोड, आणि मग त्यांची बारी झाली नाही. मी मम्मीला आले म्हणलं मम्मी त्यांची का नाही बारी होत, आपलीच कसं काय बारी झाली. मम्मी म्हणली आपली फीडमुळं झाली, आणि आपण बाहेर फीड देणार आहे, शेतकऱ्यांची पण बैल पाळवायच्यात आणि आपली पण पाळायली पाहिजे आपले. आणि निलेश काळे तेव्हा फॉर्मला होते, पण आत्ता बी आहे, पण त्यांच्यासारखे आपल्याला पण बैलाला चमक पाहिजे, लोकांच्या पाहिजे, आणि शेतकऱ्यांना सगळ्यात पहिले पाहिजे, आणि सगळ्यांची पाळायला पाहिजे. ताई आम्हाला थोडंसं आता हे सांगा, एवढं मोठ्या प्रमाणात हा जो प्रोजेक्ट आहे तुमचा, हा चालवण्यामागे हे एक दुसऱ्याचं काम नाहीये, ह्याच्यात तुमच्या फॅमिलीतले बरेच जणांचा हातभार मोठा असेल, तुमची टीम मोठी असेल, थोडंसं त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती द्या. आता ही एवढी मोठी कंपनी, एवढा मोठा प्लॅन्ट सांभाळणं हे एकट्याचं काम नसतं. त्याच्या टीमचं तर आहेच. टीमचं तर मी तुम्हाला सांगतेच की टीममध्ये किती होतं, पण सगळ्यात जर महत्त्वाचा असेल तो फॅमिली सपोर्ट महत्त्वाचा असतो. तर फॅमिली सपोर्टमध्ये जर सांगायचंच म्हणलं तर सासू-सासऱ्यांचे आशीर्वाद तर मला आहेतच. त्याच्याबरोबर माझे मोठे दीर, म्हणजे मी त्यांना दीर नाही म्हणू शकत, पण बंधू म्हणू शकते. माझे मोठे बंधू संतोषदादा भरणे, आदरणीय व्यक्तिमत्व आहे, वरुडे गावचे शान आहेत, आणि आदरणीय कानिपदादा भरणे सरपंच, म्हणजे आत्ता सरपंच आहेत ते. तर त्या दोघांचा एवढा पाठिंबा आहे मला की लिमिट क्रॉस पाठिंबा आहे. म्हणजे फॅमिली सपोर्ट खूप मोठा आहे मला. आज त्यांचा सपोर्ट असल्यामुळं जे काय मी आहे ते केवळ त्यांच्या सपोर्टमुळे आहे. म्हणजे सगळ्यात मोठा माझा जो प्लस पॉईंट असेल माझी मुलं आणि माझी फॅमिली. याच्या व्यतिरिक्त तर प्लॅन्टमध्ये आल्याच्या नंतर तर आहेच की बाबा रॉ मटेरियलपासून तुम्हाला अगदी प्लॅन्ट चालवण्यापर्यंत. तर आता ते स्पेशली टीम पण मी तुम्हाला सांगते की माझ्या टीममध्ये कोण कसं आणि काय काम करतं ते. आता आम्हाला थोडंसं हे तुम्ही फीड कसं बनवता काय, पण हे फीड बनवण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल आहे त्याबद्दल तुम्ही माहिती द्या.
आता फीडबद्दल रॉ मटेरियल लागणार म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे रॉ मटेरियल हा चांगल्या क्वालिटीचा पर्चेसिंग करावा लागतो. तर प्रत्येक ठिकाणी पोहोचणं आपल्याला पॉसिबल नसतं. पण माझा आधारस्तंभ रॉ मटेरियलचा जर विषय घेतला तर आधारस्तंभ असे सुनील दादा मांडगे आहेत नगरचे. तर सुनील दादांचं म्हणजे एवढं सपोर्ट आहे रॉ मटेरियलच्या बाबतीत. आम्ही कधीच त्यांची गाडी कधीच चेक करून घेत नाही. ते आणतानीच क्वालिटीचा माल आणतात. तर आता मी म्हणजे जो सपोर्ट सिस्टीम एक रॉ मटेरियलचे सगळ्यात जर प्लॅनचा जर विषय असेल तर हा रॉ मटेरियलवरती डिपेंड बऱ्याच असतो. तर हा सगळं सुनील दादा पर्चेसिंग करतात स्वतः. ताई आम्हाला तुमचं संपूर्ण जर आम्हाला हे फीड पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचं संपूर्ण नाव गाव तालुका जिल्हा इथे यायचं कसं आणि आम्हाला हा संपर्क क्रमांक सांगा. माझं नाव सुमन पप्पू भरणे, राहणार वरुडे गाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8999 46 95 22. आणि पुणे जिल्ह्यात म्हणजे गुगलला टाकलं तरी पण लक्षात येते किंवा कॉन्टॅक्ट कंटिन्यू 24 तास आम्ही गाडा मालकांसाठी अवेलेबल आहे. कॉन्टॅक्ट केलं तरी पण होते म्हणजे नाही लक्षात आलं तर. जर तुम्हाला प्लॅन्टला मटेरियल घ्यायला यायचं असेल म्हणजे रणराजा स्पेशल जर घ्यायला यायचं असेल तर तुम्ही शिक्रापूरकडनं पण येऊ शकता, खेडकडनं पण येऊ शकता. आणि कॉन्टॅक्ट तर म्हणजे मोबाईल कंटिन्यू अवेलेबल असतो तो प्लॅन्टचा. त्याच्यामुळे जर नाही जरी कुणाला सापडलं तरी पण संपर्क करू शकता, संपर्काद्वारे येऊ शकता. आणि गुगलला पण मॅप आहे आपल्या प्लॅन्टचा समृद्धी कॅटल फीड म्हणून. दादा नमस्कार. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि आज हा जो तुमचा प्लांट आहे इथे ताईंनी जसं सांगितलं की रॉ मटेरियलचा संपूर्ण कारभार किंवा जे मुख्य काम आहे ते तुमच्याकडे आहे, तर कशा प्रकारे ते तुम्ही सांभाळतात सांगा आम्हाला. माझं नाव सुनील नंदू माडगे, राहणार नगरचा आहे मी. आम्ही ह्यो माल आहे ना प्रत्येकी शेतकऱ्याच्या घरी जाऊन जो भारी माल आहे असा म्हणजे बिगर याचा तोच माल आम्ही खरेदी करतो. आणि जो एक नंबर माल आहे तोच माल आणतो आम्ही. गहू झाले, मका, हरभरा, उलगा. तर आता हा जेव्हा मटेरियल तुम्ही आणता तर आता तुमचा हा जो जिल्हा आहे यात गावाच्या जवळ आहे, तर या गावाच्या जवळ मटेरियल घेता का, एवढं लांब न घेता याचं कारण काय किंवा काय आहे मुख्य कारण? नाही आमच्याकडे आहे ना क्वालिटी माल भेटतो. म्हणजे जो एक नंबर माल आहे ना तो शेतकऱ्याच्या घरून जाऊन घेतो आम्ही. क्वालिटी म्हणजे ज्याला क्वालिटी म्हणतात ती माल. जेव्हा तुम्ही एखादा जसं म्हणले की मका असेल किंवा गहू असेल हे जेव्हा घेता तेव्हा कशा प्रकारचं शेतकऱ्यांनी पिकवले किंवा काय असं चेकिंग करता का, काय प्रोसेस असते तुमची? शेतकऱ्याकडे जायचं घरी घरी माल बघायचा आणि आम्ही वाळला माल असेल तरच घेतो. आणि जेव्हा तुम्ही हे मटेरियल घेत असता तेव्हा इकडं आणल्यानंतर त्याचं स्टोरेज म्हणा, कारण माल तर तुम्ही भरपूर आणत असाल तर त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज कसं करता किंवा काय काय प्रोसेस असते का? परत आणल्यानंतर जसं आपण घरामध्ये माणसं आपण जेव्हा अन्नधान्य आणतो तेव्हा ते उन्हात सुकवणं असेल किंवा काय असेल तर अशा प्रकारचं पण काही करावं लागतं का? आणले का ताई बघा त्यात चांगला माल असेल तरच वापरते. जर या असेल तर माल परत आम्ही बाजूला टाकत होतो. मग हे जे बनवत असताना कशा कशा प्रकारचं मिक्सिंग तुम्ही किंवा काय काय तुम्ही वापरत असता त्याच्यामध्ये? आम्ही माल गहू, हरभरा, उलगा, मका. आता हे तुम्ही नावं सांगितली आम्हाला, एक जवळपास 3 ते 4 नावं सांगितली, तर हेच वापरण्यामागं काही कारण आहे का किंवा ह्याच्यातलं असं काही आहे का किंवा गहू किंवा मका हा मुख्य घटक आहे त्याच्यातला असं काही आहे ना? मका आहे, गहू आहे, उलगा आहे. याच्याने मला एक काय विचारायचं आहे की आपण जेव्हा हे बैलांना फीड देणार आहोत तर त्याचा कुठलाही दुष्परिणाम त्यांच्यावर होणार नाही? काहीच नाही. काय त्याचं कारण काय असू शकतं? आपण जे खातो माल तोच माल आणतो. आपण जे माणसं खातात ना म्हणजे एक नंबर माल तोच माल आणतो आपण. केमिकलचा माल आपण घेत नाही कधी आणि फीडमध्ये वापरत नाही केमिकल. रासायनिक पद्धतीचे खतं नसते त्याच्यामुळं असा वाईट परिणाम होत नाही कधी मालाचा. आणि जे माल म्हणजे आपण माणसं खाते तोच माल आम्ही आणतो. ठीक आहे. आता तसं पाहायला गेलं तर बैलगाडा शर्यत बंदी उठली त्याच्यामुळे शर्यती जास्त मोठ्या प्रमाणात रोज आता यात्रा पाहिलं तर रोज शर्यती आहेत जास्त प्रमाणात, त्यामुळे बैलांची खरेदी विक्रीलाही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे तुमचं हे फीड लोकांपर्यंत जास्त प्रमाणात पोहोचतंय किंवा काय, तर त्याच्यामुळे जे हे तुम्ही रॉ मटेरियल घेताय तर त्या शेतकऱ्यांना पण याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो का? होतो ना. कशा पद्धतीने त्यांना फायदा होतो किंवा काय ते सांगा. आता ते आम्हाला आहे ना स्वतःहून घेऊन जा म्हणतात. म्हणजे बाजारात टाकण्यापेक्षा ते आपण शेतकऱ्याच्या घरी जातो आणि त्यांना स्वतः त्यांचा जे मालाचा भाव आहे तो माल आपण घेऊन म्हणजे ज्या पद्धतीने बाजारात विकतो ते डायरेक्ट शेतकऱ्याला मिळतो ना भाव. 2 रुपये त्यांना फायदा होतो.
आणि आम्हाला फायदा होतो तो. बैलगाडी क्षेत्रातली बंदी उठल्यामुळं माल जास्त खापायला लागला, त्याच्यामुळं शेतकऱ्याला फायदा व्हायला लागला. म्हणजे माल आपण घरी जाऊन शेतकऱ्याच्या घरी जाऊन घेतो ना, 2 रुपये फायदा त्यांना होतो, 2 रुपये फायदा आम्हाला होतो. दादा नमस्कार, आम्हाला तुमचं नाव सांगा आणि हा जो तुमचा प्लांट आहे या प्लांटमध्ये कशा प्रकारचं काम तुमचं चालत असतं त्याबद्दल माहिती द्या. तुमचा मुख्य रोल त्यातला काय आहे? कारण तसं पाहायला गेलं तर ताई बऱ्याचदा समजा इकडं तिकडं मार्केटिंग असेल हे असेल या निमित्त बाहेर जात असेल तर त्यावेळेस कशा प्रकारे तुम्ही हँडल करत असता? प्रथम नमस्कार, मी प्रमोद किसनराव पुसदेकर, प्रॉपर मी बीड जिल्ह्यातला किल्ले धारोर या गावचं आहे. तर ह्या प्लॅनमध्ये एक मी मॅनेजर म्हणून पोचला इथं आणि प्लस मी इथं प्रोडक्शन पण करतो. आणि इथं सगळ्या ह्या ज्या प्लॅनची जी व्यवस्था आहे की त्या की प्रोडक्शन काढण्यापासून क्वालिटीपासून माल पर्चेसिंगपासून परत येणारे कस्टमर येणारे त्यांच्यापासून समजा ताई मार्केटिंगसाठी बाहेर जातात, मग समजा पर्चेसिंगला कोण मटेरियल आलेला असला इकडून मांडगे साहेब आणतात, हा मटेरियल बघणं, हा मटेरियल कसं काय आहे तो मटेरियल व्यवस्थित ठिकाणी लावणं. परत कस्टमर आल्याच्या नंतर त्यांना कुठल्या पद्धतीने कसं गायडन्स आहे ताईने आम्हाला सांगितलेलं की बाबा अशा पद्धतीने एक समजा एक शेतकरी एक बैलावाला आला तरी त्याला तेवढेच आम्ही पद्धतीने गायडन्स करतो आणि 10 बैलावाल्यांना आलं तरी तेवढ्या पद्धतीने आम्ही गायडन्स करतो. ताईने या गोष्टी की बाबा आपल्यापाशी सगळे समान आहेत. आम्ही इथं आल्याच्या नंतर असं नाही की बाबा फक्त या बॅग टाकून घेऊन जा. आम्ही आल्याच्या नंतर त्यांना बिलकुल म्हणजे बऱ्याच वेळा तर ताईने त्यांना पाणी देऊन बाबा बसा 2 मिनटं आलेले आहेत तुम्ही बाहेरून, तर बसल्यावर त्यांच्या पूर्ण पद्धतीने त्यांची माहिती करून बाबा तुमचे कसे बैल आहेत, काय आहे तुमच्यापाशी, केवढं गोर आहे, तुमच्यामध्ये काय अडचणी आहेत, ह्या ताईंनी पहिलं जाणून घेऊन त्यांना गायडन्स केलेले आहेत. तर त्यांचे काही गोष्टी ताईंनी पण त्यांना सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या प्रोडक्शन करताना मी तर प्रोडक्शनला असतो. प्रोडक्शनमध्ये आम्ही हे करताना A1 पद्धतीने मटेरियल टाकतो. बाबा गहू असो, मका असो, हुलगा असो, आपण पेंड वापरतो, हे पण एकदम उत्कृष्ट पद्धतीने वापरतो. आणि सांगायचं तर ताईंनी सांगितलेलं की बाबा कुठल्याही प्रकारचं एखादं आपल्यापाशी मटेरियल अवेलेबल नसलं तर त्या ठिकाणी ती बॅच थांबवायची, ते प्रोडक्शन काढायचं नाही. प्रोडक्शन एक क्वालिटी बाज निघलं पाहिजे आणि A1 निघलं पाहिजे, हे ताईचं एक पूर्वीपासून क्षेत्र आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही हे प्रोडक्शन पूर्ण काढल्याच्या नंतर त्याचे की बाबा पर्सेन्सिंग करणं. अजून एक ठिकाणी तर ताईंनी मग अशी उल्लेख केला की आम्ही एक मोजे म्हणून आहेत ऋषीभाई मोजे, त्या ठिकाणी आम्ही एक फक्त बाहेर गेलेलं प्रोडक्शन नाही तर टोटल आहे आजपर्यंत प्लॅनवरूनच आपल्या ज्या शेतकऱ्यांनी किंवा ज्या रनर जे गाड्यावाले आहेत त्यांना या आपल्या प्लॅनमधूनच प्रोसेसिंग झालेली आहे आतापर्यंत. सर आता जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या इथे जेव्हा एखादा शेतकरी येत असतो तो त्याचे प्रॉब्लेम सांगत असतो, थोडंसं आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्याकडे आता, कारण तुमच्याकडे तो डेटा भरपूर असणार की तुमच्याकडे जेव्हा शेतकरी येतो तो कशा कशा प्रकारचे प्रॉब्लेम तो सांगतो. एखादा सांगत असेल आमचा बैल खातच नाही, पळतच नाही, किंवा थोडेसे प्रॉब्लेम्स आम्हाला सांगा की जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना हे कळेल की अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सला हे फीड वर्क. हां आहेत ना सर, बिलकुल उदाहरण आहेत की बाबा बऱ्याच वेळा असं झालं की ताईपाशी की बाबा आमचं बैल पळतच नाही किंवा आम्हाला तो थोडा घाटामध्ये जिथं मेन घाट आहे त्या ठिकाणीच तो तिथंच थांबतो किंवा तिथं तिची ग्रीप संपते. मग ताई त्यांना सांगतात की बाबा ह्यांना ज्या गोष्टी पाहिजे की बाबा नुसतं केमिकल गरजेचं नाही, तर आहार हा एक जे फीड बनलेलं आहे टोटल सर एक फीड आहे, एक आहार बनलेलं आहे सक्षम आहार, की त्याला टोटल तुम्ही दोन्ही टायमाला आहार गेला तर त्याच्यामध्ये नक्की त्याच्या ग्रोथमध्ये त्याच्या पचन त्याच्या पूर्ण शरीरामध्ये हे फीड काम करणार, कारण की रोजच्या रोज फीडमध्ये कामाला चाललं आहे. आणि मग सांगण्याचं मी इथं लोक म्हणत होते बाबा आमचा बैल शेणच असा टाकतो किंवा पाणीच पित नाही, मग त्याचा एकदम म्हणजे कळवटच दिसतो. मग ह्या ताईंनी सांगितलेलं बाबा तुमच्या ज्या बैलामध्ये काय काय ह्या असे प्रॉब्लेम आहेत हे नक्कीच ह्या फीडमधनं तुमचे दुरुस्त होतील. मग बिलकुल त्यांच्यामध्ये पाणी पिण्याचं असो किंवा त्यांच्यातली चमक असो किंवा जे पडणारं शेण हे पावट्यामध्ये पडलं पाहिजे, त्याचा वास नाही आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फीड दिल्याच्या नंतर डायजेस्ट सिस्टम, हे फीड दिल्याच्या नंतर पण जे पचनक्रिया हे खूप सक्षम चांगली पचन, कारण की याच्यात डाळी टाकलेल्या आहेत, याच्यात प्रोटीन लेवल पण चांगल्या पद्धतीने, तर जे शेण वगैरे पडणार हे पण उत्कृष्ट पडते, ते पूर्ण डायजेस्ट होऊन पडते हे पूर्ण. आणि बऱ्याच वेळा असं झालं की शेतकरी खूप नर्वस होऊन आलेले आहेत आणि पुढच्या वेळेस आलेले त्यांनी त्यांचे असे आभार मानलेले आहेत की जे बैलगाडीने खरोखर ताई की आमच्या आजपर्यंत आम्ही फक्त गाडी पळवत होतो, तुमच्यामुळं आमच्या बाऱ्या बसायला लागल्या म्हणून. म्हणजे ताईंना खास करून त्यांनी एक धन्यवाद इथे येऊन धन्यवाद दिलेले आहेत ताईंना. आम्हाला अजून एक विचारायचं की हे फीड देत असताना वैरण जी त्यांची रेग्युलर असती तर त्याच्यामध्ये कुठला बदल करावा लागतो का? नाही, ज्याचे त्याच्या सर कसं आहे ज्याचं त्याचं टाकण्याची पद्धत आहे. आम्ही सांगतो बाबा कोणाला गोळे करून द्या, कोणी म्हणतो पाणी टाकून द्या, पण जशी त्याला सवय लागलेली त्या पद्धतीने तो शेतकरी देऊ शकतो. कोण समजा बाबा कोरडं खात असलं तर कोरडं द्या बनतो आम्ही, तो कोरडा खाल्ला तरी बेस्ट आहे, त्याच्यात गावात नाही. आणि जी एक त्यांना एक कोरडीचं असतेच बाबा, कडवळ असते, हे असतेच आपल्याला
सुका चारा असतोच एक, आणि एक ओला चारा हे कंटिन्यू देतातच. आणि आम्ही तर असं म्हणतो की बाबा जे तुम्ही वरून जे द्यायलात किंवा सरकी द्यायलात किंवा तुम्ही मका द्यायलात वरून किंवा तुम्ही पीठ द्यायलात, हे गोष्टी तुम्हाला देण्याची गरज नाही. A1 फक्त एक रणर राजा एवढं फीड आहे, तुम्ही त्याला 2 टाईम द्या, तो A1मध्ये बिलकुल बैल तयार होणार तो. नमस्कार सर, मी प्रमोद किसनराव पुसदेकर. आपण आज समृद्धी कॅटल फीड या ठिकाणी प्लॅन्टपाशी उभे आहेत. आपण आज एक प्रोडक्शन कसं तयार होते किंवा आपण कुठल्या प्रकारचं रॉ मटेरियल वापरतो, कसं वापरतो, काय काय याच्यामध्ये टाकतो, आपण किती प्रोडक्शन काढतो, ह्याच्या बाबतीत एक सविस्तर आपण टूर काढू आणि थोडक्यात तुम्हाला एक त्याच्या संदर्भात माहिती देतो. हां सर, आपण याच्यामध्ये गहू, मका, हुलगा आणि पेंड असे घटक, मेन घटक याच्यामध्ये वापरतो. याच्यामध्ये आपण सर कुठलाही घ्या, A1 पद्धतीचा आपण गहू वापरतो की याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं हे नाही की बाबा इथं परत तुम्हाला पॉलिश मार लागेल किंवा याच्यात किडे झालेलं असं कुठलंच मटेरियल नाही आहे सर याच्यामध्ये. दुसरं वापरतो सर आपण इथं, हा पण हुलगा आहे आणि हा एक हुलगा आहे सर, हे हुलगा आहे सर, हे प्युअरच आपण ह्या ठिकाणी अशा प्रकारे हुलगा वापरतो. हरभरा पण सर हाच हरभरा आहे, आपण ह्या दोन्ही हरभरे आहेत समजा, या 2 क्वालिटीचे, हे प्युअरच आपण त्याच्यामध्ये हा हरभरा प्रोसेसिंग करतो सर त्याच्यामध्ये. मका सर ही ह्या पद्धतीने मका येईल, ही पूर्ण माउचर आपण एक बघतो किंवा फुल माउचर आहे का कशी आहे वाळलेली, ह्या पद्धतीने आपण हे करतो. समजा ओलसर असली तर ती आपण ग्रेडमध्ये घेत नाही, तिला परत वाळवतो आणि नंतर कडक झाल्याच्या नंतरच तिला आपण प्रोडक्शनला घेतो. ह्याच्यामुळे प्रोडक्शन ओके येते सर, क्वालिटी येते. ह्या वस्तू क्वालिटी वापरल्यामुळे सर क्वालिटी मटेरियलला क्वालिटी येते. दुसरं सर आपण या ठिकाणी मीठ पण वापरतो. मीठ पण आपण एक सर प्युअर पद्धतीने मीठ वापरतो ते पूर्ण ह्याच्यामध्ये A1, की बाबा असं नाही की मोठं मीठ, एकदम बारीक चांगल्या कंपनीचं आपण मीठ पण वापरतो. दुसरं सर इकडे या सर, हे आपले 2 प्रोडक्शन आहेत. एक रणर राजा म्हणून एक प्रोडक्शन आहे, हे जे बैलांसाठी वापरलं जाते. आणि हे दुसरं जे आहे क्राव 2 in 1 आहे सर, तुम्ही क्रावसाठी आणि बफलोसाठी दोघांसाठी हे सर याला वापरू शकतात. वर्षभरातील 12ही महिने तुम्हाला हे उपलब्ध असतं असा उल्लेख. सर हे 2 प्रोडक्शन आहेत, एक रणर राजा हे बैलांसाठी आणि सर हे दुसरे क्राव आणि बफलोसाठी. हे तुम्ही सर हे दोन्ही आपण वर्षभर तुम्हाला आपल्यापाशी अवेलेबल आहेत आणि दोन्हीची सर प्रोसेसिंग आणि क्वालिटी A1 क्वालिटी आहे तुम्हाला. ह्याच्यापासून दोन्हीपासून तुमची कॉस्टिंग पण तुमची वाचली जाणार. जे दुसरं तुम्ही ज्या समजा क्राऊमध्ये तुम्ही जो भुस्सा वगैरे किंवा मका वापरायला, तुम्ही त्याच्यामध्ये सरकी वापरायला, ह्या न गोष्टी वापरता A1 फक्त ह्या पद्धतीने A1 ही एकच प्रोडक्शन तुम्ही द्या, नक्कीच सर तुम्हाला ह्याच्यापासून फायदा येणार आणि तुमची कॉस्टिंग वापरणं. दुसरं सर आपण याच्यामध्ये सरकी पण वापरतो चांगल्या पद्धतीने, सरकी पण वापरतो, ती सरकी वापरतो सर तिच्यामध्ये. आणि ऑइल पर्सेंटेजसाठी आपण खास एक सरकी ज्याला सरकी कॉटन ऑइल म्हणतो, तो कॉटन सीड्स आपण त्याला वापरतो. परत सर ही पेंड येते सर, ही ह्या पद्धतीने सर एकदम A1 पद्धतीने आपण सर याच्यामध्ये ह्या रनरमध्ये आणि ह्या दोन्ही बफलोमध्ये प्युअर आपण वापरतो सर. त्यामुळं कॉस्टिंगला पण व्यवस्थित आहे सर आणि क्वालिटीबल मटेरियल आहे सगळं सर याच्यामध्ये. आणि दुसरं सर आपण गुळाचं लिक्विड एक वापरतो आणि एक कॉटन सीड एक वापरतो सर याच्यामध्ये. नमस्कार, मी भानुदास खांदवे. सर्जा बैलाच्या संदर्भात, सर्जा बैल हा आमचा आहे. सर्जा हा विकत घेतलेला बैल नसून हा घरच्या गाईचा तयार केलेला खोंड आहे आणि आम्ही त्याला पहिलं कांड्यावरती पळवत होतो, पण गेल्या वर्षीपासून आम्ही त्याला मागं जोकाटातमध्ये घेतला आहे. तो सिरियल, फायनल असे अनेक किताब त्यांनी त्या ठिकाणी आमच्या सर्जा ग्रुप या नावानं आम्ही पळवतो आहे. त्यानंतर आम्ही काय केलं की कांड्यावरती पळवत असताना रनर राजा आर स्पेशल हे खाद्य चालू केलं. त्याच्यानंतर आम्हाला समजलं की आता आपल्या बैलामध्ये मागं पळण्याची सुद्धा ताकद आहे, दमक आहे. त्याच्यानंतर कारण गाडा क्षेत्रामध्ये पुढं पळण्यापेक्षा जे घड्याळ लावलं जातं ते घड्याळ हे मागल्या बैलांच्या वरती असतं, कारण मागली जोतली बैलं जर पळाली तरच त्या ठिकाणी सिरियल आणि फायनल होत असती. आणि आमच्या या सर्जा बैलांनी आज अनेक गाठामध्ये सिरियल, फायनल अशा अनेक किताब मिळाले. पहिल्यांदा याच गावामधून सुरुवात झाली. त्याच्यानंतर सणसवाडी गावामध्ये एक वेगळा विषय झाला की पहिल्या वेळेस आमची बारी पडली होती, पण आम्ही त्याच ठिकाणी या सर्जाला मागं घेतला. हा कांड्यावर पळत होता, त्यांनी सिरियल केली 11-92 आणि
परत तिसऱ्यांदा म्हणजे एका दिवशी तो 3 वेळा पळून सेपरेट फायनल केली होती. 12-08 सणसवाडीमध्ये आमची फायनल झाली होती. आणि या बैलांच्या याच्यामध्ये 2017ला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला माझी बैलं होती. त्या दिवसापासून ह्या बैलांचा आणि जनावरांचा मला नाद लागला. आणि अनेक वर्ष म्हणजे 2017मध्ये हे कॅटल फीडचा निर्मितीच नव्हती, म्हणजे यांनी सुरू केलेलं नव्हतं. पण 2018-19ला कोरोनाच्या काळामध्ये यांनी हे कॅटल फीड चालू केलं. आणि 2021ला ज्यावेळेस आता गिरीश शेडगेची बैलं लागली गेली, त्याच्या आधी मी एक कॅटल फीडचं आम्ही चालू केलेलं होतं. आणि गिरीश शेडगे हे आमचे सहकारी मित्र असल्यामुळं आम्ही ती फीड गिरीश शेडगेला पृथ्वी खुटवड जी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला जी बैलं लागली होती पप्पू वरखडेंची, ती खुटवडांच्या दावणीवरून आली होती. त्यांनासुद्धा आपलंच हिरण राजा आर स्पेशल फीड चालू होतं. त्याच्यानंतर गिरीश शेडगेंनी ह्या वर्षी एकट्याने म्हणजे 2 बैलावरती एकालाच मान होता. दरवर्षी सालाबादप्रमाणे 2 मानकऱ्यांचा मान असतो, पण गेल्या वर्षी एकाच मानकऱ्याचा मान होता. पण फीड असल्यामुळं आणि यांनी सांगितलं होतं की आपले फीड चालू करा, बैलाला दम वगैरे लागणार नाही. पण आम्ही ते प्रत्यक्षात पाहिलं होतं की बैल जरी दिवसभर चालत असेल तरी बैलाच्या तोंडाला फेस बीस येत नव्हता. त्याची मानसिक दृष्टी शारीरिक दृष्टी ते तंदुरुस्त आधीच झालेला होता. त्याच्यामुळं आम्हाला त्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा माहिती आहे की बैलामध्ये नुसतं पळणाऱ्या बैलामध्ये हा रणराजा काम करत नाही, तर जे मोठांली बैलं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा रणराजा काम करतो आहे. आता आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पालखी सोहळा आहे, ती 19 तारखेला श्री क्षेत्र नारायणपूरवरून निघणार आहे आणि ते तुळापूरमध्ये येणार आहे. त्या पालखी सोहळ्याला सुद्धा आमची बैलं आहेत. ती मला वाटतं 19 तारखेला आम्ही वाघोली या ठिकाणाहून छत्रपती संभाजी महाराजांचा पालखी सोहळा घेऊन श्री क्षेत्र तुळापूरला घेऊन येणार आहोत. त्यालासुद्धा ह्या समृद्धी रणराजा आर स्पेशलचा आर ज्या बैलांना आम्ही वापरतो आहे ती बैलं आहेत. ती बैलंसुद्धा आता एक दिवसभर आम्ही ती चालवणार आहोत. त्याच्यानंतर आता पालखी सोहळ्याला जे मानकरी आता इच्छुक आहेत सगळ्यांना जवळजवळ हे समृद्धी रणराजाचं रणराजा आर स्पेशल खाद्य चालू आहे. रणराजा आर स्पेशल शर्यतीच्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस हे रणराजा आर स्पेशल या सर्जावरती चालू केलं, त्याच्यानंतर घाटामध्ये हा चांगला त्याचा रिस्पॉन्स मिळाला. आणि सर्जा जो कांड्यावरला पळणारा बैल ज्यावेळेस जोमध्ये सिरियल फायनल करायला लागला त्यावेळेस याच्या खाद्यावरती ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस सगळ्यांना आम्ही एकच सांगितलं की आम्ही फक्त रणराजा आर स्पेशल चालतो आहे आणि त्याच्यावरती आमचा हा बैल पळतो आहे. आणि ही चर्चा ज्यावेळेस झाली त्यावेळेस छकडी असेल किंवा या अलिबागचं ते समुद्रकिनाराची शर्यत असेल किंवा अनेक शर्यती ज्या आहेत पुणे जिल्ह्यामध्ये, औरंगाबादपासून तर साताऱ्यापासून ते जलकट्टूची जी शर्यत असते, अशा अनेक ठिकाणी ह्या रणराजाची बॅग त्यांनी इथे येऊन घेऊन गेलेले आहेत. कारण हे छोटंसं गाव आहे. अजून ह्या गावामध्ये बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की वरुडे गाव कुठं आहे. त्याच्यामुळं आम्ही आता काय केलं आहे की लोहगाव ठिकाणी एक दुसरी शाखा चालू केली. आज इथं मला वाटते 50 बॅगांचा रणराजाचा सेल होता, तो डबलने आज आमचा चालू झाला आहे. लोहगावमध्ये रोज 60-70 बॅगा रणराजाच्या जाऊ लागल्यात. त्याच्यामध्ये पार अलिबागपासून तर साताऱ्यापर्यंत. साताऱ्यामध्ये आता जी बावदांची बगाडाची यात्रा झाली त्यावेळेस मला वैयक्तिक 30-40 जणांचे फोन आले होते की आम्हाला ती बॅग पाहिजे. पण काय झालं, मध्यंतरी काळामध्ये त्यांचा आमचा संपर्क थोडा या बैलगाडा क्षेत्रामुळे कमी झाला. पण मोठ्या बैलापासून तर पळणाऱ्या बैलांपर्यंत म्हणजे लहान वासरांपासून तर पार आपण या पालखीच्या बैलांपर्यंत ह्या रणराजा आर स्पेशलचं काम करतो आहे. आणि उत्कृष्ट रिझल्ट आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही खात्रीशीर सांगतो आहे की याचा वापर करा. कारण छकडीमध्ये आमचे मित्र दत्ता आबा गायकवाडासारखा जो महाराष्ट्र केसरी पैलवान म्हणून ज्यांचं नामोल्लेख आहे, त्यांचा एक हारण्या बैल पळत होता, तेजा बैल पळत होता. आम्ही त्याच्यावरती सुद्धा नवीन ज्यावेळेस आम्ही चालू केलं त्यावेळेस त्यांना सुद्धा हे आम्ही खाद्य दिलं होतं. त्याचा रिझल्ट 100% त्यांना आलेला आहे. त्यामुळं आम्ही याची बैलगाडा शर्यत असू, छकडे असू, किनारा असू, ते ओंडक्याची असू किंवा जलकट्टूची शर्यत असू, प्रत्येक शर्यतीमध्ये आमचं हे खाद्य गेलेलं आहे. हे फीडचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये
जे फीड चारल्यानंतर 10 वर्षाचा बडीव बैल असेल तरी तो आज एखाद्या 1.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या खोंडाप्रमाणे काम करतोय. होळूचे जे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गोवंश वाढलं पाहिजे याच्यासाठी आपण एका चांगल्या होळूची निवड करतो आणि तिथं त्या गायी भरवण्याचं काम त्या ठिकाणी गायी नेण्याचं काम करत असतात. या बैलामध्ये हार्मोन बॅलन्स किंवा फॉस्फरसची लेवल जर चांगली टिकली तर निश्चित त्या बैलाला सुद्धा फायदा होतो. तर होळू भरवण्यासाठी जे बैलाचा वापर केला जातो गायी भरवण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा हे रनर राजा स्पेशल जे खाद्य आहे हे खूप फायदेशीर ठरलं जाईल. 2017ला जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी आणि आता सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये या सर्जा नावानं माझी जी ओळख निर्माण झाली आणि ते सर्जा नावाने माझी जी ओळख निर्माण झाली, पण त्याचं डाईटचं काम किंवा त्याची जी आतून प्रगती आहे ती प्रगती या रनर राजा आहार स्पेशलच्या माध्यमातून या स्वतः लक्ष देतात की आपल्याला आहार कसा चारला पाहिजे. कारण पहिला बैल निवडलेला बैल आम्हाला त्याच्यामध्ये 100% रिझल्ट आलेला आहे. आम्ही लहान बैलापासून तर मोठ्या बैलांपर्यंत माझ्याकडं सगळ्या प्रकारची बैलं आहेत. पालखीची बैलं आहेत, पळणारी बैलं आहेत, छकडीची बैलं आहेत. त्या सगळ्या बैलांना आम्ही या रनर राजा आहार स्पेशलचा वापर करतो आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये 100% रिझल्ट आलेला आहे. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या रनर राजा आहार स्पेशलचा बॅगचा वापर करून जसा मला सगळ्या गोष्टीचा फायदा झाला आहे असा अनेक लोकांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण रनर राजा आहार स्पेशल वापरून जसं माझं आज घाटामध्ये नाव झाले असं अनेक गाड्या मालकांचं नाव झालं पाहिजे. पण त्याच्यासाठी जी बैलांमध्ये कमतरता आहे ती रनर राजा आहार स्पेशलमध्ये भरून निघते हे मला प्रामुख्याने या ठिकाणी जाणवलेलं आहे. त्यामुळं आपणही याचा वापर करावा अशी विनंती. नमस्कार, मी चेतन सुभाष तांबे. आता वीरबद्दल सांगायचं झालं तर आमचा घरच्या गाईचा खोंड आहे. हा आत्ता 1.5 वर्षाचा आहे. हा छोटा असताना गावात आम्हाला सरपंचाचं घर असल्यामुळे बैलपोळ्याला मान असायचा. त्यामुळे आम्ही याला गावात घेऊन गेलो. तो छोटा बच्चा होता. छोटा बच्चा त्याला जाताना घेऊन गेलो, येताना तो चालायचा त्यांनी सोडून दिलं, येताना उचलून घेऊन आलो. मी आता घरी वैतागलो, म्हणलं नाही का याला परत कुठं न्यायचाच नाही. त्याच्यानंतर आत्याने आमच्या फीडमध्ये काम करायला सुरुवात केली. रनर फीड चालू केलं, याच्यावर फर्स्ट ट्राय केला, तो सुधारित गेला. त्याच्यानंतर आम्हाला बैलगाडी क्षेत्राची माझ्या आत्याच्या मुलाला आवड पहिल्यापासूनच होती, मला पण होती. आम्ही घाटात जायला लागलो. घाटात जाण्याच्या नंतर आम्ही त्याच्या बैला खोंडासोबत जोडायला लागलो. पण तो सगळ्यात कोणालाही आवडत नव्हता, सगळ्यांच्या खोंडासोबत पुढेच राहायचा. त्याच्यानंतर आम्हाला मामाची साथ भेटली जरा, खांदवी मामांची. आमच्या यात्रा झाली, त्याच्यानंतर त्यांच्या एका खोंडासोबत आम्ही वीरला जोडला. तो सरळ स्टेट गेला. आम्हाला त्याच्यावर ट्रस्ट आला की हा आपला नाव करणारी, 100% करणारी खात्री होतीच त्याची. त्याच्यानंतर बैल चांगले जुळवणी करत करत गेलो. निमगावचा घाट झाला, त्याच्यानंतर इटवडीचा घाट झाला. पहिली बारी त्यांनी स्टार्ट केली 12-55, दुसऱ्यात बारी केली. परत दुसरा घाट धामारीचा झाला, तिथे पण 12-55 बारी झाली. त्याच्यानंतर सुक्रेवाडी घाट झाला, तिथे पण 12-55 झाली. त्याच्यानंतर आम्हाला खूपच ट्रस्ट आला की आपला बैल, आपल्या बैलाच्या धमक आहे खूप पळण्याची. त्याच्यानंतर वाघळ्याचं 15 दिवसापूर्वी वाघळ्याचा घाट झाला. तिथे आमदार म्हणून ते आमच्या सावड्यांचा बैल होता. त्याच्यानंतर तिथे बारी झाली 11-70, पहिल्याच बारी झाली. तिथे खूप आनंद आम्ही साजरा केला की आपल्या वीरनी पहिल्यांदाच बारी केली. आणि वीरबद्दल अजून जर सांगायचं म्हणलं तर वीर हा सर्जाचा छोटा भाऊ. वीर आम्हाला कुठेही गाठात गेलं तरी कमीपणा कधी पडून देत नाही. जिथे जातो तिथं आम्हाला वीरच्या नावाने ओळखलं जातं की वीर बाबा समृद्धी कॅटल फीडवाल्यांचा आहे. आणि सर्जननंतर आम्हाला वाटतं तर तोच आमचं नाव उच्च करणार. आणि हे सगळं शक्य आहे ते फक्त समृद्धी रणराजा मुळेच आहे. माझं नाव चेतन सुभाष तांबे, राहणार वरुडे. माझा मोबाईल नंबर 93 700 165 74. ताई, आम्हाला तुमचं संपूर्ण, जर आम्हाला हे फीड पाहिजे असेल, कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, इथे यायचं कसं आणि आम्हाला हा संपर्क क्रमांक सांगा. माझं नाव सुमन पप्पू भरणे, राहणार वरुडे गाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 89 99 46 95 22. आणि पुणे जिल्ह्यात म्हणजे गुगलला टाकलं तरी पण लक्षात येते, किंवा कॉन्टॅक्ट कंटिन्यू 24 तास आम्ही गाडा मालकांसाठी अवेलेबल आहे. कॉन्टॅक्ट केलं तरी पण होते, म्हणजे नाही लक्षात आलं तर.
जर तुम्हाला प्लॅन्टला मटेरियल घ्यायला यायचं असेल, म्हणजे रणराजा स्पेशल जर घ्यायला यायचं असेल तर तुम्ही शिक्रापूरकडनं पण येऊ शकता, खेडकडनं पण येऊ शकता. आणि कॉन्टॅक्ट तर म्हणजे मोबाईल कंटिन्यू अवेलेबल असतो तो प्लॅन्टचा, त्याच्यामुळे जर नाही जरी कुणाला सापडलं तरी पण संपर्क करू शकता, संपर्काद्वारे येऊ शकता. आणि गुगलला पण मॅप आहे आपल्या प्लॅन्टचा, समृद्धी कॅटल फीड म्हणून. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.